तर ठरवल्याप्रमाणे आज आम्ही जातोय पुणेच फर्स्ट आर्ट कॅफेला. तर बघूया चला इथे नेमकं काय आहे, याची म्हणजे थीम काय आहे, याचा मिनिंग काय आहे. ईट सीप अँड पेंट असं काहीतरी त्यांचं स्लोगन आहे. तर बघूया आपण. तर आम्ही आलेलो आहे इथे आर्टिझन कॅफेला, पुण्यातल्या बाणेरपासून लिंक रोडवरच्या कॅफेला, कारण तो आमच्या घरापासून अगदी जवळ आहे. सो उबेर ओलाचं आम्हाला टेन्शनच नाहीये. सो आम्ही गेलो होतो इथे या कॅफेला. त्यानंतर इथला हा मेन्यू कार्ड आहे. बरेचसे स्मॉल बाईट्स वगैरे असे त्यांचे मेन्यू आहेत. सँडविच आहे, बर्गर आहे, पिझ्झाज आहेत, आणि कॉफी आहे, त्यानंतर पास्ता आहे, असे त्यांचे बरेच काही आहे. मी मेन्यू कार्ड तुम्हाला इथे शो केलेलंच आहे. हे हर्टली ईट्स मध्ये आहे, कूल बीन्स मध्ये आहे, आईस कॉफी वगैरे यांचे बरेच काही मेन्यू आहेत. सो इथे आलेली आहे कॉफी. तर कॉफीचा एक सिप पिऊन बघूया. तर कॉफी तर मस्तच आहे, एकदम सुंदर कॉफी अशी आहे. त्यानंतर आलेला आहे पास्ता ऑर्डर प्रमाणे. पण अदर कम्पॅरिझनला मला इथला पास्ता जरा खूपच जास्त आवडला होता. बरेच ठिकाणचे मी पास्ता ट्राय केले होते, पण व्हाईट सॉस पास्ता मला हा इथला फार आवडला. आणि ह्यांचा अँबियन्स असा आहे. इथं काय आहे, आर्ट करायचं म्हणजे पेंट करायचं आपण. जे काही आर्टिस्ट लोक आहेत तर पेंट करायचं, खात खात पेंट करायचं. आणि आपण जे पेंट करतो ना, ते इथे असे ते लावलेले असतात, आपले पेंटिंग्स वॉलवरती वगैरे. ह्यांचं डेकोरेशनच ते आहे. आणि ना ह्याची एक खूप छान आहे, ते आपल्याला स्पेशल फील करवायला ना एक एक फूल देतात. सो आर्ट करताना देतात, जेवण झाल्यावरती देतात, किंवा एखाद्या फूड सोबत आपल्याला एक फ्लॉवर पण देतात. आणि बघू शकता अँबियन्स पण खूप छान आहे. तर टेस्ट पण छान होती. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मस्तपैकी नेक्स्ट ब्लॉग टाकेन मी लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग.